किसान मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना जी मोठी कर्जमाफी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार यांच्या माध्यमातून मिळाली आणि तो कार्यक्रम देवेंद्र भाऊंचा सत्काराचा कार्यक्रम होता आणि कृषी मंत्री म्हणून त्या कार्यक्रमात मला बोललो होतं. तिथं त्यांनी काय भाजपच्या इतर मंत्र्यांना पण बोललो होतं, पण बोलवलं नव्हतं. पण कृषी मंत्री म्हणून मला त्या कार्यक्रमाला बोललो होतो. आणि शेवटी ज्या एखाद्या नेत्याने शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला, 56 लाख शेतकऱ्यांचं माझ्या त्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे, 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेवटी एखाद्या नेत्याने एखादा इतका मोठा निर्णय घेतल्यानं त्यांचा सत्कार करणं, त्या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, एक कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझं ते हे होतं आणि त्यामुळं त्यांच्या विनंतीला मी त्या कार्यक्रमाला शेती संदर्भात म्हणजे वीज बिल जे माफ केलेलं आहे 48,000 कोटीचं, त्याच्यावर राहुल शेट्टींनी टीका केली की देवेंद्र फडणवीस यांनी हा घोटाळा केलेला आहे. 48,000 कोटींचा काल जी घोषणा केलेली आहे. हो का, कोण काय म्हणते मला म्हणण्यात त्याला अर्थ नाही. एक कृषी मंत्री म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण का ते आपल्याला माहिती 7 बाऱ्या किंवा इतर आपण जे सारखं ते पाठीमाग आपल्यावर राहिलं असतं, ते बिल वीज बिल आपल्यावर राहिलं असतं. ते जे 2 वर्ष आता माफी आपण सरकार भरतंय त्याच्या अगोदरचं 48,000 कोटी रुपयाचं त्यांनी माफी दिलेली. खरंच राज्याच्या शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचं खरंच अभिनंदन, त्यांचे आभार मानले पाहिजे. खूप मोठा एक निर्णय, एक ऐतिहासिक निर्णय घेतला. नाहीतरी डोक्यावरचं तुम्हाला माहिती सोसायटी काढलं, कर्ज काढलं, चेअरमन आहेत बँकेचे, जर भरलं नाही किंवा बाकी नाही असं दाखला नाही दिला तर ते डोक्यावरती कायमचं राहतं. त्यामुळे खरंच चांगल्या गोष्टीला आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या निर्णयाचं कृषी मंत्री मानण्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे तुम्ही परत म्हणसाल 30 जून ही आपल्याला द्यायचं कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना द्यायची आहे. आणि आता आपल्याला आयटी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायची, त्यामुळे थोडा उशीर होतोय. आता याद्या बिद्या झालेल्या तयार आहेत. साधारणतः परवा दिवशी कॅबिनेट मिटिंग झाली. त्या कॅबिनेटमध्ये सांगितलं 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण अपडेट आहे, कारण शेतकरी बांधवांची जी कर्जमाफी आहे त्याची तारीख तेल जाहीर झाली. सोबतच जे शेतकरी बांधव आहेत, जे लाभार्थी आहेत, ज्यांना 2 लाख रुपये प्रति मिळणार आहे, त्यांची यादीसुद्धा आता जाहीर करण्यात आलेली आहे. आणि ही जी यादी आहे ती कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेली आहे आणि त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहितीसुद्धा सांगितली. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.